हॅलो मित्रांनो, तर आपण उमरेडवरून मुक्ताई वॉटरफॉलसाठी निघालेलो आहे। उमरेडवरून मुक्ताई वॉटरफॉल 60 किलोमीटर अंतरावर आहे। तर आमचा फॅमिली टूर चाललेला आहे। आम्ही गाडीत बसलेलो आहे सर्वजण। आता आम्ही उमरेडवरून मुक्ताई वॉटरफॉलसाठी निघालेलो आहे। मुक्ताई वॉटरफॉलला जाताना उमरेडवरून इतका छान तलाव लागला बघा, किती मोठा तलाव आहे, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर असा तलाव आहे आणि फार मोठा तलाव आहे। मला तर फार आवडलेला आहे। तुम्ही पण याचा आनंद घ्या, या कधी उमरेडवरून बघा। तुम्ही बघू शकता इथून किती छान दिसतंय तुम्हाला तलाव। असं वाटतं की मोठा समुद्र आहे बघा। तुम्हाला माझ्या बॅक साईडला पण दिसत आहे। किती असं वाटते की 50 एकर मध्ये हा तलाव पसरलेला आहे। खूप छान असा अप्रतिम तलाव आहे। उमरेडवरून मुक्ताई वॉटरफॉलला जाताना खूप पाऊस लागलेला होता। हे बघा, हा डोमा गावचा परिसर आहे। डोमा गाववरून मुक्ताई वॉटरफॉल काही अंतरावरच आहे। खरं तर डोमा गावामध्येच मुक्ताई वॉटरफॉल आहे। डोमा गावाचं थोडं अंतर गेलं की तुम्हाला मुक्ताई वॉटरफॉलचा प्रवेशद्वार दिसून जाईल। हे बघा, डोमा गावामध्ये जास्त प्रमाणात धानच पिकवल्या जातात। बघा, तुम्हाला इथे धानची शेती दिसेल। बघा किती छान निसर्ग वातावरण रम्य हे गाव आहे। खूप छान। आम्ही काल गेलो तर खूप छान पाऊस तसा चाललेला होता, तर आम्ही दुसऱ्या मार्गाने आलो म्हणून आम्हाला फार वेळ झालेला आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला समोर मी दाखवणार आहे। हे बघा, तुम्हाला गाड्या दिसत आहे, त्या मुक्ताई वॉटरफॉलवरून ज्यांचं पाहणं झालं ते वापस चाललेले आहेत। बघा किती सुंदर असा निसर्ग आहे। वा, छान छान। तर मित्रांनो, आपण मुक्ताई वॉटरफॉलच्या गेटवर आलेलो आहे। बघा, इथे तुम्हाला खूप दुकाने दिसतील खाद्यपदार्थाची। तुम्ही इथून काही खायला घेऊन जाऊ शकता। हे आईस्क्रीमचं दुकान आहे। बघा किती गर्दी आहे, किती ट्रॅफिक आहे, किती पार्किंग आहे तुम्हाला। हे बघा, समोर तुम्हाला वेलकमचा बोर्ड दिसेल। तिथे 4 वाजता बंद होईल असं दाखवलेलं आहे, परंतु आम्हाला फार उशीर झाला होता, त्यामुळं मुक्ताई वॉटरफॉल आज 6 वाजेपर्यंत चालू राहणार आहे। तर चला मित्रांनो, तुम्हाला समोर दाखवते कसं मुक्ताई वॉटरफॉल आहे, काय आहे। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं मुक्ताई वॉटरफॉल आहे। बघा किती पर्यटक रोज येतात, रोज खूप सारे हजारो पर्यटक येतात। तर मित्रांनो, आपण वॉटरफॉल पाहण्यासाठी वॉटरफॉलच्या धबधब्यावर आलेलो आहे। तुम्ही बघू शकता किती लोक इथे मुक्ताई वॉटरफॉलच्या धबधब्याचा आनंद घेत आहे। बघा किती छान, किती गर्दी आहे। ही माझी आई आहे बाजूला, ही मी आणि माझा भाऊ। बघा किती छान एन्जॉय करत आहे। खूप छान असं मुक्ताई वॉटरफॉल आहे। बघा पाण्याची किती छान वरून झरे वाहतात आहे, धबधबे आहे। खूप छान पर्यटक इथे पाहायला आलेले आहे। तुम्ही पण या, तुम्ही पण मुक्ताई वॉटरफॉलचा आनंद घ्यावा। मित्रांनो, मी आता तुम्हाला मुक्ताई वॉटरफॉल मधली खूप छान अशी नैसर्गिक विहीर दाखवणार आहे। तिथलं पाणी खूप असं काचेसारखं आहे आणि पिण्यायोग्य आहे आणि इतकं नितळ पाणी आहे की खूप छान असं काचेसारखं तुम्हाला दिसेल ते पाणी। तिथे लोक पूजा पण करतात, तीर्थ म्हणून त्या पाण्याला लोक आपल्या बॉटलमध्ये भरून पण घेऊन जातात। बघू शकता तुम्ही किती छान। इथे बघा काचेसारखं पाणी आहे, तुम्हाला दाखवते मी। बघा, बघू शकता तुम्ही, तिथे लिहिलेलं पण आहे नैसर्गिक पाणी आहे म्हणून। बघा एकदम नितळ काचेसारखं पाणी आहे। इथले लोक पाणी पितात आणि तीर्थ म्हणून पण घेऊन जातात। तुम्ही बघू शकता, खूप छान असं पाणी आहे, पिण्यायोग्य पाणी आहे। तुम्ही इथे पिऊ शकता आणि तीर्थ म्हणून घेऊन जाऊ शकता।
तर मित्रांनो, मी तुम्हाला आता मुक्ताई वॉटरफॉलच्या थोड्या टेकडीच्या खाली असलेलं मंदिर दाखवणार आहे. खूप छान असं मंदिर आहे. हे मुक्ताई देवीचं मंदिर आहे. मुक्ताई देवीने वाघाचा संहार करून स्वतः मुक्ताई देवी तिथे विराजमान झालेली आहे. असं म्हटलं जातात की वाघ तिथे रोज मुक्ताई देवीच्या दर्शनाला येतात. मुक्ताई देवीने वाघाचा संहार करून वाघाला मुक्ती दिलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. इथे मुक्ताई देवीची मंदिर आहे आणि इथे गुफा बघा. आधी ही गुफा चालू होती. या गुफामधून आतमध्ये जाता यायचं, पण काही कारणास्तव पावसाळ्या आणि नैसर्गिक वातावरणामुळं ही गुफा बंद झालेली आहे. असं म्हटलं जाते की या गुफामध्ये साक्षात मुक्ताई देवी विराजमान होती आणि आता पण या गुफामध्ये मुक्ताई देवीचं मंदिर विराजमान आहे. आणि मुक्ताई देवीचे मंदिर गुफामध्येच बनलेलं आहे. तुम्हाला मी समोर दाखवणार आहे. हे बघा, ही गुफा आहे आणि ह्या गुफामध्ये फार अंधार असतो आणि इथे मुक्ताई देवी विराजमान आहेत. तर मुक्ताई वॉटरफॉलला आलेल्या भक्तांनी, पर्यटकांनी मुक्ताई देवीचे दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती आहे माझी. बघू शकता तुम्ही इथे मुक्ताई देवीचे सुंदर असे मंदिर. मुक्ताई वॉटरफॉल पाहणं झाल्यानंतर परत आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालेलो आहे. सर्वांना मुक्ताई वॉटरफॉल बघून खूप छान मजा आली. सर्वजण डान्स करताय, गाणे म्हणताय, फार एन्जॉय करताय. तर मित्रांनो, हा माझा पहिला व्लॉग होता, त्यामुळं माझ्याकडून काही बोलण्यात चुका झाल्या असल्या माफ करा आणि माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमची समीक्षा. थँक्यू सो मच. लाईक अँड सबस्क्राईब. बाय बाय. टेक केअर ऑल ऑफ यू.